ठाकरेंनी रफ्तार पकडली, सरकारे बेचकीत अडकली. रामरक्षा आंदोलनावर बोलणाऱ्यांना डोक्याचा भाग नाही. ते डोक्यावर पडले असेच समजायला हरकत नाही. श्रीराम जन्मभूमी व श्रीराम मंदिर निर्माण प्रकरणात ठाकरेंचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. हे ठाकरेंचे विरोधक सुद्धा मान्यच करतात. त्यामुळे मंदिरातील चोरीवर ठाकरेंनी नाही मग मोदी शहांनी बोलायचे काय? खरे म्हणजे आपली मराठी मीडिया विकली गेली आहे. रामदास कदम, अमरावतीचे ते राणा मंडळ व बावनकुळे यांच्यावर कुत्रे सुद्धा भुंकत नाही. म्हणजे हे राजकारणात कशातच जमा नाही. पत्रकार यांची रंगसफेदी करतात. राणा, कदम, बावनकुळे यांना मतदारांनीच दारात सुद्धा उभे केले नाही. ठाकरेंचे आमदार खासदार स्वस्तात फुटलेच नाहीत. आमदार 50 कोटी व खासदार 100 कोटी भाव फोडून मोकळे झाले. ठाकरेंच्या पक्षाची चिंता करण्यास लोक समर्थ आहेत, सक्षम आहेत. पडेल लोकांनी पालखी उचलण्याचे काम अजिबात करू नये. सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग व विधानसभा सभापतींनी शिवसेना विषयात हात घालून पळून घेतले आहेत. आता इतरांनी तोंड पळून घ्यायचे काय? ठाकरे योग्य मार्गाने निघाले आहेत. ज्यांची धोत्र सुटली आहेत तेच ठाकरेंना शिव्या घालत आहेत. तुम्ही मंदिरातील तिजोऱ्या लुटणार आणि म्हणणार ठाकरेंचे आंदोलन राजकीय आहे. राजकारणात आता एप्स्टीन फाईल चालवायची काय? मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. ठाकरेंनी योग्य रफ्तार पकडली आहे. ठाकरे आतापर्यंत पक्षासाठी, शिवसेनेसाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी न्यायालयावर विसंबून होते. कारण हिंदुस्थानी लोकशाहीमध्ये कधीतरी आपणास न्याय मिळेल ही भाबडी आशा बाळगून होते. परंतु सुप्रीम कोर्ट, केंद्र सरकारने आपल्या मांडीखाली दाबलेले असल्यामुळे तेथे न्याय होण्याची कोणतीच शक्यता नाही. आजच काय, परंतु 100 वर्षात, 100 पिढ्यांतसुद्धा शिवसेनेला सुप्रीम कोर्टाकडून न्याय मिळण्याची कोणतीच अपेक्षा दिसत नाही. म्हणून ठाकरेंनी आता रस्त्यावर आणि मतदारांसमोर जाऊन लढाई लढण्याचा चंग बांधलेला आहे. म्हणूनच ठाकरेंनी रामरक्षा आंदोलन, श्रीराम मंदिर, अयोध्येतील दानपेटी चोरी प्रकरणी रान उठवण्याचे ठरवले आहे. तसेच जंतर मंतरवर विशेष शास्त्रज्ञ किंवा तज्ज्ञ, जलसंधारण तज्ज्ञ किंवा शिक्षण सुधार तज्ज्ञ असे म्हटले तरी चालेल, सोनम वांगचुक साहेबच म्हणायला हवे. कारण ते 9 वर्षे शाळेत गेले नव्हते आणि त्यांना आईने घरातून शिक्षणाचा श्रीगणेशा करून दिला. त्यानंतर ते इंजिनियर झाले आणि नंतर शिक्षणामध्ये क्रांती केली, जलक्रांती केली आणि आता ते हिंदुस्थानातील तमाम विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जंतर मंतरवर उपोषण करत आहेत. त्यांना पाठिंबा. तसेच अभिजित दिपके जे कॉक्रोच जीवा मोर्चाचे संस्थापक आहेत, त्यांनीसुद्धा शिक्षणात झालेला भ्रष्टाचार आणि फुटलेले पेपर फोड प्रकरणी जे आंदोलन करत आहेत आणि त्यांनी आता संसदेवर मोर्चा काढण्याचे ठरवले आहे. ते जंतर मंतरवर बसलेले आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी ठाकरेंनी आपला आवाज आता दिल्लीच्या रस्त्यावर सुद्धा बुलंद करण्याचे ठरवले आहे. आतापर्यंत ठाकरे न्यायालयीन लढाई लढत होते, परंतु आता सामान्य जनतेला घेऊन, सामान्य जनतेच्या बरोबर उभे राहून त्यांनी आंदोलन करण्याचा चंग बांधला आहे आणि त्यात त्यांना यश येत असल्याचे दिसत आहे. म्हणूनच त्यांनी आता मुंबईमध्ये आज सोनम वांगचुक व अभिजित दिपके यांना समर्थनासाठी आंदोलन करण्याचे ठरवलेले दिसते आहे. ठाकरेंचा आवाज महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीच्या मैदानावर आणि दिल्लीच्या रस्त्यावर घुमताना दिसतो आहे. जे ठाकरेंचे आमदार खासदार फक्त पत्रकार परिषदा घेत होते, परंतु आता दिल्लीच्या रस्त्यावर ठाकरेंचे लोक आपला मशालचा गमछा घालून बोलताना दिसत आहे, सरकारच्या विरोधात उतरताना दिसत आहेत. हे चांगले लक्षण म्हटले पाहिजे. कारण आंदोलन हे करायलाच हवे ना. आंदोलनाला कोणी बांध घालू शकत नाही. हे मुंबई उच्च न्यायालयाने दाखवून दिलेले आहे, सांगितलेले आहे आणि ते कागदोपत्री सत्य आहे. त्यामुळे सरकार आवाज दाबण्यासाठी जरी सोनम वांगचुक यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असले तरी त्याचा काही फायदा होणार नाही.
कारण संघर्ष मोठा आहे आणि या संघर्षाची वाद पेटवण्यात सोनम वांगचुक यशस्वी ठरलेले आहेत आणि हे कदाचित टर्निंग पॉईंट हिंदुस्थानी राजकारणातील टर्निंग पॉईंट होऊ शकतो आणि ठाकरे यात मैदान मारण्याची शक्यताच वाटते अधिक. म्हणून मित्र, आपण ठाकरेंना यश मिळेल का किंवा सोनम वांगचुक व अभिजित दिपके हे यशस्वी होतील का या आंदोलनात आणि 20 मार्चला हिंदुस्थानातील प्रत्येक नागरिक त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरेल का यावर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. ठाकरेंनी आता कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर आणि तिकडे अरुणाचल प्रदेश ते इकडे द्वारकापर्यंत जो लढा उभारण्याचा चंग बांधला आहे त्यात कितपत यश मिळेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा.